प्रत्येकजण सुखाच्या मागं लागले. सुख आता काय, कशात सुख आहे हीच लोकांना कळेना झाले. प्रत्येकाला वाटतं ज्याच्याकडे पैसा आहे बाबांनो तो सुखी माणूस आहे. तर असं काही सुद्धा नाही. ही नुसती अंधश्रद्धा म्हटली तरी चालेल. कारण ज्याच्या मागं एवढं व्याप असते, ज्या पैसा कमवतो त्याच्याकडं, त्याला टेन्शन किती जरी कमवलं तरी अजून कमवायचं, अजून कमवायचं. बघा त्याची कधीसुद्धा हाव कमी होत नाही. आणि त्याला रात्रंदिवस ही डोक्यात टेन्शन आहे. आपण ही कमवल्या, ती पुढची व्यक्ती, पुढची पिढी आपली ही प्रॉपर्टी सगळी सांभाळू शकेल की नाही, हा आणि वेगळाच प्रश्न त्याच्या डोक्यात. शिवाय त्याला दिवसभरात ते एवढं व्याप असते आणि संध्याकाळी आल्यावर बीपीची गोळी खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही. म्हणजे काय, आपण पैसा कमवायचा सुखी राहण्यासाठी आणि परत असे आजार लावून घ्यायचं. टेन्शन बीपी वाढते, शुगर वाढते. मग सारखं दवाखान्यात जायचं, दवाखान्यात जाऊन त्या डॉक्टरला मोठा करायचा आणि निम्मा पैसा त्याच्यातच घालायचा. जरा काय झालं की दवाखान्यात जावा, थोडंसं जरा जरी काय झालं तर आपण लगेच जातो. बघा, एखादा माणूस ज्याच्याजवळ पैसा नाही ती पहिल्यांदा थोडाफार विचार करेल, जायला ह्याच्यावरती कमी. पण पैसेवाल्या माणसाचं तसं काम अजिबात रिस्क घेत नाही, ती जाते ती. त्याच्यामुळे त्या डॉक्टरला पण अवसान घावतं आणि डॉक्टर होतं मोठा. आपलं पैसे कमवलेलं असं वेस्ट जाते ती. शिवाय संध्याकाळी शांत झोप लागत नाही बीपीच्या गोळीशिवाय. त्यामुळं सुखसुविधा असण्यापेक्षा, आता हे गरजेचं आहे सुखसुविधा असणं, पण माफक असलेले ठीक आहे. खाऊन पिऊन सुखी आहे ना माणूस, ह्याच्यासारखं सुख नाही. आणि मेन म्हणजे महत्त्वाचं, घरी आल्यावरती ज्याला अंथरुणावर पडल्यानंतर शांत झोप लागते, माझ्या मते तर सगळ्यात तोच सुखी माणूस आहे आणि समाधानी आहे. आणि खरं म्हणायला गेलं की शेतकऱ्यांसारखं समाधानी कोणीसुद्धा नाही. कारण दिवसभर त्याचं रुटीन असतं, ते इतका कष्ट करतो की संध्याकाळी आल्यावर त्याच्या वेळात डोक्यात दुसरं विचारच नसते ती. आणि त्याच्यामुळं त्याची शांत झोप लागतेच लागते. बीपीची गोळी नसती, साखर नसती, काय नसते. या बाबांनो उद्याचं कमवायला त्याला टेन्शन नसतं, काय नसतं. हा याच्यात आपल्या शेतातलं खाणं पिणं आणि मस्तमध्ये राहणं. तर त्याच्यामुळे हा विचार करू नका, प्रॉपर्टी असल्यावरच माणूस सुखी असतं असं नसतं. तुम्ही कधीही नोटीस करा, ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला बघा त्याचा दवाखाना किती महागा असतो. इतकं नोटीस फक्त बारकाईनं आपण नोटीस करायचं आणि अनुभव घ्यायचा फक्त. आपल्याला फक्त दिसते त्याची प्रॉपर्टी, पण ते सुखी आहे का नाही, त्याला शांत झोप लागत नाही. आणि आपण आपल्यासारखं ज्याच्याकडं नाही ना, ते देवाचा उपकार माना की आपल्याला एवढं दिलं आहे देवानं की त्याचं अजिबात टेन्शन नाही, काय नाही. खाऊन पिऊन निवांत आहे, कुणाचं कर्ज नाही, कुणाकडे 1 रुपया मागायला लागत नाही आणि आलं की घरी शांत झोप लागते बिना टेन्शनची. तर मला तर वाटतं ह्याच्यासारखं सुखी आणि समाधानी कोणीही नसेल. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात असा विचार करू नका की ज्याच्याजवळ धन दौलत आहे तो सर्वात माणूस सुखी आहे. त्याला एखाद्या वेळेस विचारून बघा दवाखान्याचा खर्च किती आहे, काय आहे आणि शांत झोप लागते का नाही. सर्रास लोकांना तुम्ही नोटीस केलं तर प्रत्येकाला बीपीची गोळी चालू आहे. जो दिवसभर कष्ट करतो ना त्यांच्यात बघा प्रमाण कमी आहे की बीपीची गोळी नाही, त्याला शुगर नाही, काय नाही आणि टेन्शन आहे. महत्त्वाचं आपण इतकं कमवायचं आणि शेवटी हाच विचार करायचा ही कमवलेली पुढची पिढी सांभाळता येईल पुढच्या पिढीला की नाही. एवढं कुणी सांगितलं एवढं कमवा ना, आपणच त्याचं व्याप घ्या, आपणच टेन्शन घ्या. त्यापेक्षा आपल्याला देवानं दिलं आहे त्याच्यात समाधानी राहावा. आयुष्य खूप सुंदर आहे, हाय तेवढं व्यवस्थित जगा, आनंदी राहा. लई उद्याचा विचार करू नका. ते म्हणतात ना, ज्यानं देवानं दिलाय ना चोच दिल्या तर दाण्याची सुद्धा सोय तोच करतो. आपलं हाय ती पोट भरायचं काय ती देवानं विचार केलेला असतो. त्याच्यामुळं खावा प्या, आयुष्यामध्ये राहावा, दुसरा विचार डोक्यात घेऊ नका. हाय आपलं जीवन हे देवानं आपल्या जशी कपॅसिटी आहे त्यानुसार दिलेलं आहे. लोकांचं ज्यांचं कर्म त्याच्याबरोबर आहे. तुम्ही अजिबात लोकांच्याकडे बघून कधीही आपला विचार करू नका. आपल्यासारखं समाधानी कोण नसतं, पण लोकांना कळत नाही. खरं तर आपणच समाधानी आहे. ज्याला शांत झोप लागते, ज्याला बीपी नाही, त्याला शुगर नाही, तो सगळ्यात सुखी आणि समाधानी माणूस आहे. तर विचार करा, नक्की कमेंट करून सांगा. जय सद्गुरू.